सध्या मी आहे मुंबईच्या उत्तर भागामध्ये, म्हणजे उत्तर मुंबईच्या बोरिवली भागामध्ये. इथे राजेंद्र नगर रहिवासी संघ या गणेशोत्सव मंडळाचा एक सामाजिक उपक्रम आपण पाहू शकतो. माझ्या या बाजूला पाहिलं तर डॉक्टर इथे बसले आहेत. ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजे काय तर रक्तदान शिबिर आयोजन केले गेले. याच्या मागचा उद्देश क्लिअर आहे, कारण की हे एक सामाजिक कार्यक्रम आहे, सामाजिक उपक्रम आहे आणि रक्त प्रत्येक गरजू व्यक्तीला गरजेचे असते. कधी ना कधी जीवनामध्ये रक्त मिळालं पाहिजे, यासाठी या प्रकारचे ब्लड डोनेशन कॅम्प इथे आयोजित केले जातात. आपण पदाधिकाऱ्यांना विचारूया, आपण त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतं. माझ्यासोबत राजेंद्र नगर रहिवासी संघाचे पदाधिकारी आहे, आपण त्यांना विचारूया. साहेब, हा एक सामाजिक उपक्रम तुम्ही करत असताना कोणत्या प्रकारचं भान आणि जबाबदारी तुम्ही समोर ठेवता? हिंदी में बोलो। ये हम लोग दर साल इन लोग रक्तदान शिविर कर रहे हैं। हमको पब्लिक का इतना प्रतिसाद मिल रहा है, उसमें अन्नदान कर रहा है। ये हमारा 49 गणपति दिवस है। अगले साल तो 50 साल है, इससे भी ज्यादा करेंगे और हमको अच्छा प्रतिसाद मिल रहा है। ठीक है, जिस तरह से आप बात करो कि अच्छा प्रतिसाद मिल रहा है, उसी तरह मैं आपको बता दूं कि जिस तरह से आपने ये ब्लड कैंप आयोजित किया है, बहुत लोगों को इसका फायदा मिलेगा। लेकिन इसके अलावा भी बहुत सारे आपके द्वारा किए जाते हैं, वो कौन से काम है? हम लोग अन्नदान करते हैं, बाकी किसको तकलीफ होगा तो सब हम लोग देते हैं, ऐसा कुछ ये नहीं है, सब चीज करते हैं। याच्या व्यतिरिक्त आमच्यासोबत पदाधिकारी, आपण त्यांना सुद्धा विचारूया. राजेंद्र नगर रहिवासी संघाची ओळख जुनी आहे, काही उत्तर मुंबईतला हा प्रसिद्ध गणपती आहे आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळतो. परंतु आजच्या घडीला 49 वर्ष कसं सेलिब्रेट होत आहे? मंडळाचा 49 वर्ष आहे. पुढच्या वर्षांचं 50 वर्षाचं जो उद्दिष्ट ठेवलंय, त्या उद्दिष्टाने जे आम्ही पुढचं कार्यक्रमाचं चांगलं आयोजन करायचं ठरवलेलं आहे. आणि रक्तदान शिबिराचं हे कारण आहे की आमचे मंडळाचे जे संस्थापक आहेत दमन कॅसाराम यांनी विभागातला आणि या परिसरातला जे रुग्णांना जे ऐनवेळी जे रक्त लागायचं, जे अडचण यायची, तर त्यामुळे ते सगळं ओळखून त्यांनी मग एक 10-15 वर्षापूर्वी आम्ही रक्तदानाचं शिबिर आयोजन करायचं ठरवलं की जेणेकरून या परिसरामध्ये ज्यांना अडीअडचणीला रक्त पुरवठा व्हायला पाहिजे, जे मिळत नाही लवकर लोकांना किंवा रुग्णांना, तर त्या हिशोबाने आमच्या या अध्यक्षांनी संस्थापकांनी एक आयोजन करून की आपण हे निर्णय घेऊया की आपण एक रक्तदान शिबिर या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण एक आयोजित करूया. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक सामाजिक काहीतरी काम चालू असतं, अन्नदान असतं, शिबिर असतं, काहीतरी लोकांना मदत करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये असते ते आमचे अध्यक्ष करतात. तुम्ही वर्षभर मदत करत असतात, लोकांपर्यंत पोहोचत असतात. आजच्या रक्तदानाबद्दल बोलायचं झालं तर सकाळपासून किती लोक आले आणि तुमचा टार्गेट काय की किती लोक अजून येते? आमचं दरवर्षी टार्गेट 200-250 म्हणजे हे जर पिशव्यांचं असतं आणि त्याला प्रतिसाद लोकांचा चांगलाच आहे. सगळ्यात चांगले लोक प्रतिसाद करतात, म्हणजे परिसरातले मित्रमंडळी कार्यकर्त्यांचं योगदान चांगलं आहे, व्यवस्थित आहे सगळं. अशा प्रकारे आपण पाहिलं की राजेंद्र नगर रहिवासी संघातील जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांचं क्लिअर म्हणणं आहे की आम्ही सामाजिक उपक्रम करतो कारण की आमचा गणपती आम्हाला सामाजिक भावना शिकवतो. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती.